हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजही पाऊस चालूच आहे, कारण 2-3 दिवस झाला पाऊस चालू होता. आणि इतर आयशना काल स्कूलवरून येताना त्याचे शूज भिजले होते, पण ते काय वाळलेच नव्हते. त्यामुळे म्हणलं हे हेअर ड्रायर लावलं मी, कारण मला पण केस सुकवायचे होते. आणि त्यातल्या त्यात मग सह्याद्री पण आली होती बघा, ती खाली थांबली आहे, तिचे पण केस थोडेसे सुकवले. त्यानंतर त्याचे शूज थोडे सुकवले, कारण तो तर स्कूलला गेला होता. आता स्कूलला गेल्यानंतर ना आपले बाकी कामं असतात तीच चालू होती. पण त्याला मी आज पीटीचा म्हणजे पीटीचा ड्रेस असतो, पण त्याला काय अजून पीटीचा ड्रेस मिळाला नाही. पण त्याला शूज तर मी आज पीटीचे म्हणजे व्हाईट कलरचेच घातले होते, त्यामुळे तो गेला होता स्कूलला. आणि त्यानंतर आता बरंच कामं होती, कारण सह्याद्री होती, तिचंही आवरायचं होतं मला. आणि आज मी बनवलेलं आहे मस्त असं ना एक ढाबा स्टाईल अख्खा मसूर. जमली आहे का नाही तुम्ही नक्की सांगा. आणि अशी म्हणजे जशी मी भाजी करते ना ती ती जर तुम्ही कधी करून खाल्लात ना, खरंच खूप छान लागते. त्यानंतर मी इथं केस माझे सुकायला घेतले, कारण इतके दिवस तर मी काही ह्याच्याने केस अजिबात सुकवत नाही बरं का. पण आज थोडीशी घाई होती आणि म्हणजे त्याचे शूज पण मला सुकवायचे होते, त्यामुळे मी हे हेअर ड्रायर चालू केलं. आणि बऱ्यापैकी खरंच उपयोग पडतो बरं का. पण एवढा वेळ आपल्याला केस सुकवण्यात पण कधी कधी टाईम नसतो बरं का. तसंच आपलं टॉवेल वगैरे गुंडाळायचं आणि आपली पुढची कामं काय आहेत ती करायची. सगळ्यात मोठं जे असतं ना काम सकाळचं ना, मलाच नाही उठावंसं वाटत, पण लहान पोरांना म्हणजेच रायांशला उठून मला त्याला पाठवावं लागतं. त्यानंतर किचनवर थोडाफार राडा होता, तो उरकला मी, कारण त्याचा टिफिन करून दिला की नंतर आंघोळ वगैरे केली मी, चहा पिला आणि म्हटलं आता चला बाकीचे काम होईपर्यंत आपण अख्खा मसूर जो आहे ना तो लावून टाकावं कुकरला. त्यामुळे मी इथं मग अख्खा मसूर जे आहे ना ते कुकरला घेतला आणि एकदा एका पाण्याने धुतला बरं का. तो एका पाण्याने धुवून लगेचच मी तो गॅसवर ठेवला. आणि खरंच मला तर ना कोणती भाजी आवडतं म्हणलं ना, खरंच ही अख्खा मसूरची भाजी खूप आवडते बरं का. अख्खा मसूर भाजी आणि त्याच्यासोबत असं मस्त गरम गरम भात, आणि खूप छान लागतं बरं का टेस्टी. मला तर नेहमी असं गरम गरम खावंसं वाटतं, पण खरं आपल्याला कधी गरम खायला अजिबात भेटत नाही. त्यानंतर थोडंसं मी इथं मीठ टाकलं, कारण मीठ टाकल्याच्यानंतर ना खूप छान टेस्ट येते बरं का, शिजतानाच जर मीठ टाकलं तर. आणि काही वेळेस कसं होतं ना, 1-2 शिट्ट्यामध्ये शिजून जाते ही डाळ पण, म्हणजे अख्खा मसूर. त्यामुळे लगेचच. आणि त्याच्यामध्ये ना खूप स्ट्रॉंग असं गरम मसाले वगैरे पण टाकून बनवू शकतो, कारण आपण जेव्हा आता ही डाळ म्हणजे अख्खा मसूर शिजवतो ना, त्याच्यामध्येच एक दालचिनी तेजपत्ता हे वगैरे आपण टाकू शकतो. पण मी एवढं काही गरम मसाले वापरत नाही, कारण माझे लहान मुलं आहेत. तर 2 शिट्ट्या झाल्या होत्या. त्यानंतर मग थोडंसं खोबरं, कांदा आणि टॅमॅटो घेतलं, ते कापून मग सगळं एकसारखं भाजून घेतलं. आणि खूप असं काळं भाजून घेत असते बरं का मी, कारण ज्यावेळेस आपल्याला काळा मसाला करायचा असतो ना त्यावेळेस मी फक्त असं काळसर भाजून घेते, जेणेकरून आपली भाजी ही छान होते. नंतर ते सगळं एकत्र केलं आणि गरम होतं ना, त्यामुळे थोडंसं साईडला थंड व्हायला ठेवून दिलं. नंतर ते मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं बरं, कारण खूप कोरडं होतं ते फिरवताना. थोडं पाणी टाकून घेतलं आणि मिक्सरमधून फिरून घेतलं. खूप छान अशी स्मूथ पेस्ट बनवायची. त्यानंतर अख्खा मसूरही आपला छान शिजला होता. मग नंतर गॅसवर कढई ठेवली आणि आता मला याला फोडणीत द्यायची होती बरं का. कुणी जर त्याच्यामध्ये गरम मसाले जर नाही टाकले ना शिजताना, तर ह्याच्यामध्ये कढईमध्ये लगेचच आपण तेल ठेवलं ना त्याच्यात पण टाकू शकतो. पण मी मसाले अवॉइड करते जास्त. आणि त्यानंतर इथं मी रायसला सकाळी ना मसाला पुऱ्या करून दिल्या होत्या, त्याचंच पॅनमध्ये थोडंसं तेल होतं, तेच यूज केलं. मग गरम झालं तेल, नंतर मोहरी टाकले, जिरे टाकले, आपल्याला लसूण जो वाटला होता तो टाकला, कढीपत्ता टाकला. आणि घरात जेवढे मसाले आहेत ना मी तेवढे टाकत असते बरं का. असं फिक्स मसाला अजिबातच यूज करत नाही मी कशाला. जेवढे काही मसाले असतात ना मी तेवढे टाकले, म्हणजे काळा मसाला, लाल तिखट, एक किचन किंग मसाला होता ते, आणि थोडीशी हळद वगैरे टाकून घेतली. आणि त्यानंतर थोडंसं असं पाणी टाकायचं बरं का, मसाले कारण आपले जळणार नाहीत, नाहीतर ना मसाले खूप जळतात. काही जण काय करतात, आधी पेस्ट तेलात टाकतात, पण मला ना आधी मसाले टाकावंसं वाटतं, तेव्हाच ना छान अशी भाजीला ना तरी येते बरं का. तुम्ही पण असं टाकून नक्की बघा. आणि त्यात मग नंतर ती पेस्ट टाकली मी, आणि पेस्ट टाकल्यानंतर थोडा वेळ त्याला वाफू दिलं आणि त्याच्यावर एक ताट झाकून ठेवलं, कारण मग नंतर थोडंसं ना खूप छान तेल सोडते बरं का भाजी. आणि बघा किती छान असं छान वाफलं होते. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली आणि आपला जे अख्खा मसूर जो शिजलेला होता ना तो सगळा मी जसा शिजवला ना पाण्यासकट तसा टाकून दिला, कारण
ते पाणीच खूप छान लागतं. नाहीतर हे असं कोणी पाणी गाळून नाही टाकायचं. हे असं पाणी टाकलं ना दुसऱ्या पाण्याची जास्त गरज नाही लागत. जर आपल्याला जास्त पातळ जर करायची नसेल तर. मला जास्त पातळ करायची नव्हती, थोडंसंच करायची होती अशी घट्टसर. त्यामुळे मी कुकरच धुवून थोडंसं अजून पाणी टाकून दिलं त्याच्यामध्ये. छान अशी भाजी आपली तयार झाली बरं का. एक मीठ टाकलं थोडंसं, कारण आपण आधीच मीठ टाकलं होतं. आणि एक उकळी झाल्याच्यानंतर भाजी एवढी भारी दिसत होती ना, आणि त्याचा वास पण खूप छान येत होता. नंतर मी भात लावला. भात लावल्याच्यानंतर भाकरी पण करून घेतल्या बरं का. आता काय तेवढं प्रत्येक गोष्ट शूट करायला जमत नाही, नाहीतर ना मुली म्हणजे लहान मुलं असल्यावर ना जास्त शूट करता येत नाही मला तरी. त्यानंतर बघा असे मग त्यांचा टायमिंग झाला होता ड्युटीला जायचा. मग त्यांना असं मस्त ताट करून दिलं. मस्त अख्खा मसूरची भाजी दिली, भात होता, गरम गरम भात दिला. आणि चपाती खूप छान लागते बरं का अख्खा मसूरसोबत. पण आम्ही भाकरी केली, कारण कधीच सकाळी रायांशला टिफिनला जर चपाती केली असते ना, मग ते पीठ वगैरे असतं त्याच्या शिल्लक चपात्या होतात. त्याला मसाल्या पुऱ्या करून दिल्या होत्या. त्यानंतर मला जायचं होतं रायांशला आणायला. तेवढ्यात आई आली होती. मग आई माझ्याशी काहीतरी बोलत होती, तेच बोलत होती. आणि तिचा अवतार बघा कसा झाला. ती एकदम असं ना स्वतःला अजिबातच लक्ष देत नाही. तिने खोबरं आणलं होतं, कारण आमच्या इथे स्लॅब चालू आहे शेजारी. त्यांनी नारळ फोडलं होतं, त्यांचंच खोबरं होतं ते. आणि इकडे सह्याद्री रडत होती आमच्या मागे जाण्यासाठी. मग त्याने ज्ञानाने तिला घरी घेऊन गेला. ज्ञाना म्हणजे माझ्या छोट्या भावाचा मुलगा. आणि बघू शकता इथे कसं स्लॅबचं चालू आहे. 3ऱ्या मजल्याचं 4थ्या मजल्याचं स्लॅब चालू आहे. नंतर आईकडनं खोबरं घेतलं थोडंसं आणि चालले म्हटलं आता रायांशला आणायला मी. आणि ते एवढं भारी वाटत होतं ना ते काम करताना. बघत होते मी, एकदम स्लाईडनी असं वर जात होतं आणि तिथे माल पोचवून खाली लगेचच सोडत होते ते. तेच पाहत थांबले होते मी. तेवढ्यात ते म्हणले चल लवकर उशीर होते. मग काय आपला रिक्षा काढला आणि निघालो त्याला आणण्यासाठी. माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का. आणि एक लाईक तर नक्की करा, कारण एक लाईक केलं तर माझा जो व्हिडिओ आहे तो अनेक लोकांपाशी पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही बघता खरं, पण लाईक करत नाही. तर त्यानंतर आले आळंदीत. आणि असं आळंदीत आल्यानंतर ना असा व्ह्यू पाहून ना खरंच खूप प्रसन्न वाटतं बरं का. ज्यावेळेस कॉलेज शाळेत होतं ना त्यावेळेस घराच्या बाहेर पडण्याचं तरी कारण होतं की शाळेत जायचे, कॉलेजला जायचे, कुठे बाहेर कामाला जायचं जात असतो तर. पण आता कसं होतं ना घराच्या बाहेर कमीच पडण्याची वेळ भेटतं बरं का, पावसामध्ये ॲटलिस्ट तरी. पण पावसामध्ये बाहेर पडलं किती सुंदर वातावरण दिसतं हे आपल्याला जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हाच कळतं. आणि त्यामुळे मी म्हटलं चला आज मी यांना रायाला घ्यायला येईन, कारण मला त्याची एक नोटबुक पण घ्यायची होती. नोटबुक पण घेतली आणि नंतर निघाले मी त्याला घेऊन. आणि त्याचा आल्या मग लगेचच मोबाईल मागितला त्याने. म्हटलं आता माझा तर मी त्याला कधीच मोबाईल देत नाही, पण त्याचे बाबा लगेचच देतात. म्हटलं चला आता बाबा जाणार आहे ते लगेच ड्युटीला, कारण आम्हाला ते लगेच खाली सोडून लगेच ते ड्युटीला जाणार होते, कारण त्यांचा टायमिंग झाला होता. घरी आल्यानंतर सह्याद्री बसली होती तिच्या छोट्या मामीकडे. तर इथे मी तुम्हाला दाखवलंच नाही, खूप दिवस झालं. आणलं तेव्हाच दाखवलं होतं रॉकीला. आणि बघा हा रॉकी पाण्यामध्ये भिजलाय बहुतेक, कारण पावसामध्ये त्याला स्लॅपवर बांधलं होतं वाटतं, किंवा स्लॅपवर सोडलं ना की तो असा फिरतो, मग भिजला असेल. त्यामुळे त्याला वहिनीने इथे बांधून ठेवलं होतं. तर तो मला वरतीच जाऊ देत नव्हता, कारण तो असंच करतो, एकदम पायाखाली येतो, पायाला पकडतो. त्याला असं वाटतं की त्याला घेऊन जावं बाहेर. आणि मी इकडे सह्याद्रीला आवाज देते तेवढ्यात ती बाहेर आली. आणि तिला काय खाली यायचं नव्हतं बरं का. तर चला आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.